सकाळ सकाळ सूर्य उगवलेला आहे, खूप छान वाटतंय. सूर्याची किरणं आपल्या अंगावरती येत आहेत, मस्त वाटतं एकदम. आणि आता आम्ही इथे आलोय ना, ते खूप मस्त प्रसन्न वाटतंय, लय भारी एकदम छान वाटतंय. तर आम्ही कुठे आलोय हे बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशात सगळे मस्त मजेत ना. आज आम्ही कुठे आलोय बघा, नडाळ्याला आलोय मंदिरात. सकाळी 7 वाजलेत. आता का आलोय, शूट होतं पण कॅन्सल झालं. आता उठलोय तर आलो आम्ही. म्हटलं चला देवाचं दर्शन घेऊन जाऊया आणि तुम्हालाही दर्शन घडूया. तर बघा मस्त नडाळ्याच्या मंदिरात आलोय. आता इथे मस्त आरती मिळाली साईबाबांची छान. पुढे बघूया, अजून पुढच्या मंदिरात आरती असेल तर आपण पूर्ण आरती घेऊया व्यवस्थित. चला आता साईबाबांचं दर्शन घेऊन येऊया. तर चला आता आपण साईबाबांचं दर्शन घेऊया. प्रत्येक मंदिरापुढे असे सगळे कासव लावलेले आहेत, सगळ्या मंदिरांच्या पुढे. आणि पहिलं मंदिर साईबाबांचं आहे. तर चला आता आपण प्रथम साईबाबांचं दर्शन घेऊया. साईबाबा की जय हो. तर आता आपण साईबाबांचं दर्शन घेतोय, तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की काय झालं. आज आम्हाला एका कार्यक्रमाचं शूट होतं, पण अचानक सकाळी शूट कॅन्सल झाल्याचा फोन आला. पण तयारी केलेली होती, निघालो होतो. तर चला म्हटलं आता जाऊन देवाचं दर्शन तरी घेऊन येऊया. म्हणून आम्ही आलो इकडे आणि म्हटलं आता चला तुम्हालाही सगळ्यांना देवाचं दर्शन देते. आता आपण पूर्ण मंदिर बघून घेऊया सगळे कसं आहे काय आहे ते. तर आता दुसरं मंदिर आहे श्री मयुरेश्वर गणेश मंदिर. तर चला आता आपण गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. इथे ना खूप प्रसन्न वाटते. मी पहिल्यांदा सकाळी सकाळी आलेली आहे यावेळेस. आता आमच्या आधी एकच कुटुंब आलं होतं, दुसरं कोणी अजून तर आलेलं नाहीये. खूप मस्त वाटतं, एकदम प्रसन्न आणि शांत वाटतं. एकदम छान मंदिर आहे, तुम्ही कधीतरी या नक्की. चला आता नेक्स्ट मंदिर काय, संकट मोचन हनुमान मंदिर. चला आता आपण पवनपुत्र हनुमानाचं दर्शन घेऊया. हनुमानाची मूर्ती सुद्धा खूप सुंदर आहे, खूप छान वाटते बघ, एकदम प्रसन्न वाटतंय. सेल्फी घेते. रितेशला माझं शूट करायला लागते. रितेश येत नाही ना कॅमेऱ्यात, म्हणून सेल्फी घेते. हनुमान की जय. तिकडे पुढच्या मंदिरामध्ये आरती चालू आहे. चला आपण पटकन जाऊया तिकडे पण. इकडे दर्शन घेते मी. इथेच चालू होती वाटतं आरती. हां, महादेव मंदिरात. तर चला आता नेक्स्ट मंदिर आहे महादेवांचं. तर आता महादेवांचं वाहन म्हणजे नंदी, त्याचं आधी दर्शन घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया महादेवांचं दर्शन घ्यायला. बघा खूप सुंदर मस्त खूप छान अशी पिंडी आहे इकडे महादेवाची. चला आपण दर्शन घेऊया. महादेव नेक्स्ट काय, श्री भवानी माता मंदिर. सकाळी सकाळी गाडीवरती आल्यामुळे काय झालंय, मला ना सर्दी झाली आहे. त्याच्यामुळे सारखं असं मला सारखं म्हणजे मी अशी करते, सॉरी. सकाळ तुळजा भवानीचं मंदिर दर्शन घेऊया आपण. जय सद्गुरू. चला आता भवानी मातेचं दर्शन घेऊया. बघा मूर्ती किती सुंदर आहे, जिवंत असल्यासारखी वाटते. असं वाटतं देवी समोरच बसलेली आहे. खूप मस्त वाटतं, एकदम प्रसन्न. खरंच म्हणजे चुकून आज येणं झालं, पण खूप मस्त वाटतंय, खूपच छान वाटतंय. आणि मंदिरामध्ये जे मंत्र लावलेले आहेत ना, त्याच्याने एकदम छान वाटलं, एकदम मस्त, एकदम मन प्रसन्न होऊन गेलं आज. सगळ्या मंदिरांचं दर्शन घेऊन झालेलं आहे छान. आपण तुळशीचं दर्शन घेऊया. छान तुळस आहे बघा इकडे, मस्त. गार्डन सुद्धा छान आहे. इकडे बघा मंगल कार्यालय सुद्धा आहे, जर आपल्याला काही कार्यक्रम ठेवायचा असेल तर. चला आता मस्त छान दर्शन झालेलं आहे. आता आपण घरी जाऊया. बघूया खालून फोटो घेऊ म्हणतोय. ह्याचा फोटो घेते, थांबा. आमच्या हिरोचा फोटो घ्यायचा आहे, रितेश ड्रायव्हरचा फोटो घ्यायचा नाही, आमच्या रितेचा फोटो घ्यायचा आहे. बघा कसं मस्त पोज मध्ये उभं आहे, त्याचा फोटो घेते जरा. इकडे मस्त लग्नाचं डेकोरेशन केलेलं आहे, छान आहे ना. माझंच लग्न होतं, हो सांगितलं नाही मला. हो का, एकटं एकटं केलंस काय. इकडे बघा मस्त गणपती बाप्पा ठेवलेले आहेत.
याचं लग्न होतं पण कॅन्सल झालं, नवरी पळून गेली. छान आहे, मस्त. नवरीने पळून गेली, मी पळून गेलो. मला समजलं ना लग्न आल्यानंतर कशी परिस्थिती होती. नालायक. मस्त छान. तिकडे लग्न झालं, आम्ही जेवायला आलो इकडे. बघा खूप छान आणि सुंदर जागा आहे. एकदम प्रसन्न वाटलं सकाळ सकाळ 5 मंदिरांचं दर्शन घेऊन. तर हे मंदिर आहे ना म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांनी बांधलेलं आहे आणि हे पनवेल पुणे हायवे वरती नडाळ गावामध्ये आहे. खूप सुंदर बांधकाम आहे, खूप छान बांधलंय. ज्यांनी बांधलंय त्यांना खूप खूप थँक्स. मस्त वाटलं. तुम्ही इकडे ना फोटोशूट सुद्धा करू शकता, त्याची परमिशन इकडे मिळते. कारण जर कार्यक्रमांचं शूटिंग होत आहे तर फोटोशूट तर नक्कीच होणार. चला आता मी चाललो. आता बघा मंदिर इकडे पाठीमागे, आम्ही चाललो. बाय बाय. आता जाऊया घरी. आता उगाचच आजची फेरी झालेली आहे. जेव्हा शूट असेल तेव्हा नक्की तेव्हा तुम्हाला दाखवतो आम्ही परत शूट एकदा. आता घरी जातो. हा ना, मी तर हिरो होणार होतो. हा ना, हा याला हिरोचा रोल भेटला होता पण शूटच कॅन्सल झाला. नंतर पुढे नाश्ता करूया ना. लागले या रितेशला काय हॉटेल भेटत नाहीये सांगतो. वडापाव तर दे बाबा. नाही काय सकाळी खूप थंडी होती ना, शूट करायला पण हात वरती येतो ना बाहेर. भजी पाव, वडापाव आणि कांदा भजी, मावकर मिसळ, वडापाव, चहा. रितेश बोलतोय मिसळ पाहिजे, मला कांदा भजी पाहिजे. गरमागरम कांदा भजी. मस्तपैकी गरमागरम भजी खाऊन घेऊया. मिरची वाजव आहे, मिरची वाजव. भजी घ्या, मस्त आहे. मिरचीची मिसळ अजून आलेली नाही म्हणून तो पूर्ण नाश्ता आला आहे. मस्त नाश्ता करूया. गरम मिसळ पाव पण आलेला आहे. खाऊन घेऊया. आता नाश्ता घेतलाय मुलांना. आता घरी चाललो. मस्त आता घरी चाललो. तुला सकाळी 5 वाजल्यापासून उठून धावपळ. काय आता दिवस जागतोय. एक दिवस पूर्ण झाला, आता 24 तास. आता झोपतो चांगला.